हाय फ्रेंड्स, हे बघा गावठी देशी आळूची पानं आहेत. हे मी आता असे स्वच्छ धुवून घेते. हे बघा, आज मी आळूवड्या बनवते, तर तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, असं नका. हाय फ्रेंड्स, आज मी आळूवडी बनवते. तर हे बघा, आळूची पानं आहेत, गावठी आणि देशी आहेत. हे मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेते. आज मी आळूवडी बनवते. तर ही बघा, आळूची पानं मला भेटली. थोडी छोटी आहे, थोडी मोठी आहे. मार्केटमध्ये अशीच पानं मला भेटले. आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे मी घरी बनवलेलं चण्याचं पीठ आहे, बेसन, आणि इकडे हळद आहे, मीठ आहे आणि मिरची पावडर आहे. आणि इथे सफेद तीळ आहे, हे मी वरून टाकणार आहे. तर बघा, आता मी कसं बनवते. हे मी बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी अंदाजे थोडंसं मीठ टाकते, थोडीशी हळद टाकते आणि ही मिरची पावडर घेतली आहे, ही सगळीच टाकणार आहे मी, कारण आम्हाला थोड्याशा तिखट वड्या लागतात. आणि याच्यातले थोडेसे मी सफेद तीळ यात मिक्स करते आणि थोडेसे वरून टाकणार आहे. आणि थोडे घेतलं आहे. आता हे मी मिश्रण सगळं मिक्स करते. हे बघा, असं मिक्स करून मी हे मिश्रण बनवते. त्याच्यात मी थोडंसं अंदाजे आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आणि पूर्ण पीठ असं एकजीव करून घ्यायचं. पुन्हा थोडं पाणी टाकले मी. लागेल तसं थोडं पाणी घ्या आणि असं हे छान मिश्रण मिक्स करा. आणि थोडं पाणी घेतले, थोडं पाणी घेऊन हे बेसन मी असं मिक्स करा. आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता मी हे मिश्रण असं पाण्याला लावून देते. बाहेर पाऊस पडतोय बघा, आवाज तुम्हाला येतच असेल. बाहेर पाऊस आणि छान खुसखुशी कुरकुरीत आळूवडी खायला कोणाला नाही आवडणार.
हाय फ्रेंड्स, हे बघा मी आळूवडी बनवत आहे। आज मला थोडी छोटी आणि मोठी पानं भेटली, तर याच्यामध्ये मी बेसन, मिरची पावडर, हळद, मीठ आणि सफेद तेल मिक्स केलेले आहे। तर मी हे असे सफेद तीळ टाकून आळूवड्या करते, म्हणजे ना आतले तीळ छान तळले गेले की असे छान कुरकुरीत लागतात। मग तर आता मी हे पूर्ण रेडी करून घेते। हे बघा असे रेडी करून घेतलेत। आता हे मी छान उकडवून घेणार आहे। रेडी करून घेतलेलं आहे। इकडे मी गरम पाणी ठेवले। आता हे मी याच्यावरती उकळवायला ठेवते बघा, आणि याच्यावरती मी आता हे झाकण ठेवलेलं आहे। ठेवले गरम पाण्यावरती। आता मी हे एक मिनिट ठेवलेलं आहे। ह्या बघा मी आळूवड्या छान बॉईल करून घेतलेल्या आहेत। आळूवड्या मी छान शिजवून घेतलेले आहेत आणि कटिंग करून घेतलेत। आता ह्या मी छान कुरकुरीत परतवून घेते। पानं खूप छोटी होती आळूची, त्यामुळे छोट्या छोट्या वड्या कापाव्या लागल्या। आता मी छान कुरकुरीत करून परतवून वड्या छान आता कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत। हे छोटे छोटे पीस झाल्यामुळे अशा दिसतंय। तर चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। या अशा प्रकारे मी तळून आळूवडी खरपूस करून घेतलेली आहे। चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे मी वड्या खरपूस छान फ्राय करून घेतलेल्या आहेत, त्या बघा अशा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय। आळूवडी करून ठेवलेली आहे। अशी डब्यात करून जरी तुम्ही ठेवलीत तरी फ्रीजमध्ये ठेवली तर अजूनच फ्रेश राहील, किंवा वरती जरी ठेवली तरी 3 ते 4 दिवस आरामात तुम्ही जेवणासंग थोडी थोडी घेऊन खाऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही करून डब्यामध्ये ठेवा आणि जेवताना थोडी थोडी घेऊन खा। चला बाय।